कीर्तनाचे स्वर ब्रँड मराठीवर. गीता नित्य नेमे, गीता नित्य नेमे. त्याने गीता आणि ज्ञानेश्वरीचं सतत वाचन केलं पाहिजे. मायबाप, एकदा भगवंताचे फार मोठे भक्त एक पुजारी रोज भगवंताची पूजा अर्चना करण्यासाठी महादेवाच्या मंदिरामध्ये रोज जायचे. आणि त्यांचा एक 5 वर्षीय बालक होता. त्याचं नाव होतं काय, भगवती. त्या बालकाचं नाव 5 वर्षाचा तो पुत्र, त्यालाही सोबत मंदिरामध्ये ते महात्मा त्या पुजारीने न्यावं. आणि ज्या वेळेस त्या पुजारीची पूजा संपन्न झाल्याच्या नंतर त्या पुजारीने भगवंतासमोर कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामि. ज्या वेळेस त्या भगवान शिवजींच्या समोर मोठ्या मोठ्याने स्तुतिगान करावी, एवढंच नाही तर वेदाचे मंत्राचं स्तुतिगान करावी, असं ज्या वेळेस त्या आपल्या पिताजीला असं पाहून त्या 5 वर्षीय बालकाने असं करताना पाहिलं, त्याच्या मनामध्ये विचार आला की आपले वडील रोज मंदिरामध्ये जातात, पूजा अर्चना करतात आणि भगवंताची स्तुतिगान करतात. मला असं वाटतं की मी त्यांच्या सोबत गेल्याच्या नंतर मी पण भगवंताची काहीतरी स्तुती गावी. 5 वर्षीय बालक, त्याला काय वेदाचे मंत्र येणार आहे. म्हणून त्याने काय केलं, वेद कशापासून तयार झाले, बाराखडीपासूनच झाले ना. कारण काय, बाराखडी, आता विषय निघाला म्हणून सांगते, बाराखडी उत्पन्न कुठून झाली, त्याचा प्रादुर्भाव कुठून झाला. एका ठिकाणी पाणिनी नावाचे शास्त्रकार, माहितीत ना, पाणिनी नावाचे शास्त्रकार एका महान पर्वतावर तपश्चर्या करत बसले होते. आणि बाजूला सनकादी ऋषी, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, 4 ऋषी जे ब्रह्माजींचे पुत्र आहेत, ते तपश्चर्या करत बसले होते. दोघंही तपश्चर्या करत होते. 4 ऋषी इकडे आणि पाणिनी नावाचे शास्त्रकार इकडे तपश्चर्या करत असताना भगवान भोलेनाथ त्या दिवशी त्यांच्या समोर प्रगट झाले. प्रगट झाल्याच्या नंतर दोघांनाही सांगितले की तुम्ही तुमचे नेत्र उघडा. पाहिलं, दर्शन घेतलं आणि भोलेनाथांनी ज्यावेळेस त्यांना आशीर्वाद देत असताना डमरूचं असं वादन केलं. नृत्तावसाने नटलोक राजन ननाद ढक्काम नवपंचवारम. ज्या वेळेस तो डमरू वाजवला तर त्या ठिकाणाहून त्या डमरूचं वादनावरून 14 शास्त्र निर्माण झाले, जे की व्याकरणामध्ये आहेत. ते 14 शास्त्र निर्माण झाल्याच्या नंतर त्याच 14 शास्त्रांपासून बाराखडीचा प्रादुर्भाव झाला, बाराखडी उत्पन्न झाली. मग त्या 5 वर्षीय बालकाने विचार केला की आपण भगवंतासमोर जाऊन काय स्तुतिगान करावी, म्हणून त्याने बाराखडी पाठ केली. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस वडील पूजा अर्चना झाल्याच्या नंतर स्तुतिगान करू लागले, त्या 5 वर्षीय बालकाने बाराखडी भगवंताला ऐकवली. त्या पिताने विचारलं की बाबा रे, मी भगवंताला स्तुतिगान करतो, एवढे वेदाचे मंत्र भगवंतासमोर करतो, आतापर्यंत मला तर भगवंताने कधी दर्शन दिलं नाही, तुला ही बाराखडी ऐकवल्याच्या नंतर कस काय भगवंत दर्शन देतील. त्यावेळेस मात्र त्या बालकाने सुंदर, त्या 5 वर्षीय बालकाने उत्तर दिलं. आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा तुम्ही जी वेद ऐकवतात, जे वेदाचे मंत्र ऐकवतात, ते कशापासून तयार झाले, बाराखडी त्यापासून तयार झाले. मग जी मी बाराखडी ऐकवतोय ती मात्र भगवंताला तर माहिती आहे, वेदाचे मंत्र माहिती आहेत, पण ती बाराखडी ऐकवल्याच्या नंतर भगवंत समजून घेतील की बाराखडी पासून जे मंत्र तयार झाले ते मी श्रवण तर रोज करतो. असं ज्यावेळेस त्या 5 वर्षीय बालकाचं उत्तर ऐकल्याच्या नंतर भोले बाबा, ते भोले दैवत आहे, मायबाप दर्शन दिलं आणि त्या बालकाला सांगितलं की तू जीवनभर भक्ती करत राहा. दर्शन दिल्याच्या नंतर काही योगाच्या नंतर तो बालक जो होता तो मोठा झाला, युवा अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर वडिलांनी त्याचा विवाह करून दिला. एकदा भजन करा बरं सगळ्यांनी, विठ्ठल विठ्ठल मायबाप त्याचा विवाह करून दिला. विवाह केल्याच्या नंतर आता त्या बालकाचा रोज एकच नियम होता त्या भगवतीचा, काय की रोज उठायचा नित्यनेमाने, श्रीमद भागवत महापुराण असो, ज्ञानेश्वरीचा ग्रंथ असो, रोज वाचायचा, रोज त्याचा नित्यनेम करायचं आणि भगवंताचं दर्शन घेऊन यमुनेजीचं स्नान करून आपली संध्यावंदन करायचं, असा त्याचा रोजचा नियम होता. मायबाप विवाह झाल्याच्या नंतर काही दिवसांनी त्याचे वडील
तर धाम परम मम त्या ठिकाणी स्वधामाला निघून गेले. आणि इकडे मात्र आता त्या पत्नीने विचार केला की हा बाबा काहीच करत नाही, दिवसभर एवढंच करतो, सकाळी उठल्याच्या नंतर गंगेमध्ये जातो, स्नान करतो, संध्यावंदन करतो आणि आला की पुन्हा ग्रंथ धरून वाचत बसतो, एवढंच त्याचा नित्यनेम असतो. कुठे कमवायला जात नाही, काही करीत नाही, पैसे आणत नाही, हे घर दाखवायचं तरी कसं. त्या पत्नीने विचार केला आता मायबाप विवाह शब्दाचा अर्थ खरं सांगायला गेले तर व्याकरणाच्या दृष्टीने आणि शास्त्राच्या दृष्टीने असा होतो, वि म्हणजे डबल. वि शब्दाचा अर्थ काय होतो? डबल. आणि वाह म्हणजे भारवान, ओझवान. सांगण्याचं तात्पर्य ज्याच्यामध्ये डबल भार वाहण्याची, डबल ओझ वाहण्याची क्षमता असेल, सामर्थ्य असेल, त्यानेच विवाह करावा, अन्यथा करू. कारण आजकालचे आईवडील असं करतात, आपला मुलगा जर शहाणा दिसत नसेल, म्हणजे थोडाफार बुद्धीने कमतरता असेल, तर त्याचं लवकर लग्न लावून देतात. कशामुळे? कमीत कमी बायकोवाल्यामुळे तरी हा थोडाफार सुधरेल अशा विचाराने लवकर लग्न लावून देतात. है की नाही? तुमच्याकडे आहे का ही प्रथा? बोलत चला. असेल का नसेल आता तुम्ही नाही बोलू शकत, मला माहिती, काय हरकत नाही, कीर्तन झाल्यावर सांगा. तर असं काही आई वडील करतात, पण नाही. विवाहाचा अर्थच तसा होतो की ज्या व्यक्तीमध्ये डबल भार वाहण्याची क्षमता असेल त्यानेच विवाह करावा, अन्यथा करू नये. पण मात्र आता इकडे ती ब्राह्मणी जी होती, त्या ब्राह्मणाची पत्नी, तिने विचार केला घरदार त्या बाबा चालवीत नाही, पैसा आणायचा कुठून, लेकरं बाळ पोचायचे कुठून, म्हणून ती दुसऱ्याच्या इथं धुणे भांडे करू लागली. धुळीवांडी करायला जायची, तिथून स्वतः खाऊन यायची, लेकरांसाठी आणायची, ते आणल्याच्या नंतर लेकरांना खाऊ घालायची, पतीलाही खाऊ घालायची, पुन्हा दुपारी धुळीवांडी, असा तिचा रोजचा नियम चालू होता. या बाबाचं एकच सकाळी उठला, स्नान केलं, संध्यावंदन केलं, भगवंताचं दर्शन घेतलं की आपला पूजापाठ, एवढंच त्याच्यामध्ये. एके दिवशी मायबाप असं झालं की त्या गावामध्ये संत मांदियाळी आली, मोठे मोठे महात्मे आले. महात्म्यांनी त्या गावातल्या एका माणसाला विचारलं की बाबा रे, आम्हाला इथे पवित्र अशा ब्राह्मणाचं घर हवंय, आम्हाला तिथे भोजन करायला जायचंय. आता त्या माणसाला माहिती होतं की या ठिकाणी ते फार नियम करणारे जे ब्राह्मण आहेत त्यांच्या घर ते दाखवून दिलं. ज्या वेळेस ते महात्मे त्या घराच्या पुढे जाऊ लागले, ती जी ब्राह्मणी होती ती दुपारची धुणं भांडी करण्यासाठी घराचा दरवाजा लावून जाणार, तेवढ्यात तिने पाहिलं की समोरून एवढी मोठी संत मांदियाळी येत आहेत, ते जाताय तरी कुठे नेमके, म्हणून ती 5 मिनिटं तिथे उभी राहिली. ते सगळे संत त्या ठिकाणी आले. सांगितलं हे ब्राह्मणाचं घर आहे का? हो म्हणले, ब्राह्मणाचं. म्हणले आपण कोण? म्हणजे मी त्यांची पत्नी. सांगितल्याच्या नंतर म्हणले या घरामध्ये या, कारण का सगळ्या तुम्ही बघा, विचार करा, जेवढी हे आश्रम आहेत ना, ब्रह्मचर्य, संन्यास, वानप्रस्थ आणि ग्रहस्थ, हे जे 4 आश्रम आहेत ना, ते 4ही आश्रमामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आश्रम जर कोणाला समजलं असेल ना, तर ते धन्य गृहस्थाश्रम आहे. सगळ्यात श्रेष्ठता जर कोणत्या आश्रमाला दिली असेल तर ते गृहस्थ आश्रमाला दिलेली आहे. कारण का कदाचित एखादा अतिथी, हे बा पाहुणे 2 प्रकारचे असतात बरं का. एक अतिथी जो की आपल्याला, एक पाहुणा असा असतो की जो आपल्याला विचारून येतो, सांगून येतो की मी बाबा उद्या येणार आहे, आणि एक असा असतो की तो न सांगता येतो. असे 2 प्रकारचे असतात. पण हे जे आलेले होते ते न सांगता आलेले होते. म्हणून आपल्या घरामध्ये कदाचित आपल्याकडे पैसे नसतील, खाऊ घालण्या इतपत जर आपल्याकडे सामर्थ्य नसेल, तर आपल्या घरात आलेल्या व्यक्तीला कमीत कमी जल तरी द्यावं, पाणी तरी विचारावं. त्याला म्हणतात अतिथीचं सत्कार करणं, सन्मान करणं. म्हणून त्यावेळेस त्या ब्राह्मणांनी विचार केला आपला धर्म काय, गृहस्थाचा धर्म काय, धन्यता तर दिलेली आहे. मग तिने आतमध्ये बोलवलं, जल दिलं, सांगितलं आणि विनंती करून सांगू लागली, हे ब्राह्मण देवता, हे महात्मे, मुझे आप क्षमा करिए, क्यों? क्योंकि मेरे पास आपको खिलाने जितना, आपको भोजन करवाने इतना मेरे पास तो सामर्थ्य तो नहीं है, मैं आपको भोजन नहीं करवा सकती. क्यों? क्योंकि मेरे पति कुछ काम ही नहीं करते. जब जगते हैं सुबह तो गंगा जी पे स्नान करके आते, संध्या पूजन करते हैं, शिव जी का दर्शन करते और सीधा पूजा पाठ में लग जाते हैं. कमाना तो मुझे ही पड़ता है क्योंकि बाल बच्चे हैं छोटे छोटे, तो मैं क्या करूँगी, आपको मैं भोजन नहीं करा सकती, मुझे क्षमा करिए. त्या महात्म्यांनी ओळखलं की परिस्थिती जरा बिकट आहे. महात्म्यांनी आशीर्वाद दिला, हे देवी तुम्ही चिंता करू नका, तुमचं गृहस्थ आश्रम पुढे खूप चांगलं सुरळीतपणे पार पडणार आहे. आणि आशीर्वाद देऊन ते संत मांदियाळी निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर इकडे मात्र ब्राह्मणीला अतिशय क्रोध आला. ब्राह्मणीने विचार केला, आपल्या घरामध्ये खूप दिवसानंतर एवढे मोठे आपले सासरे वारले, त्याच्यानंतर एवढी मोठी संत मांदियाळी आपल्या घरामध्ये आली, आणि घरात आल्याच्या नंतर त्यांनी आपल्याकडे काय मागितलं, भोजन तर मागितलं. भोजन करण्या इतपत आपलं सामर्थ्य नाहीये, आपल्या जीवनाला धिक्कार आहे मायबाप. ब्राह्मणीला अतिशय क्रोध आला. क्रोधाच्या
झोपेच्या भरामध्ये पाय आपटत आपटत गेली. ज्या ठिकाणी पतिदेव ग्रंथ वाचन करीत बसले होते त्या ठिकाणी गेली आणि तो ग्रंथ जो वाचन करीत होते तो भागवताचा ग्रंथ घेतला. भागवताच्या ग्रंथाचं एक पान पाडलं आणि त्या भागवताचा ग्रंथानेच पतिदेवाला पुन्हा मारलं आणि घराच्या बाहेर काढून दिलं. सांगितलं तुम्ही इथं राहण्याचा तुमचा अधिकार नाही, तुम्ही निघून जा. मायबाप तो ब्राह्मण देवता रडत रडत एका गंगेच्या किनारी आला. गंगे नदीच्या किनाऱ्यावर आल्याच्या नंतर रडू या कारणाने येत होतं की पत्नीने मारलं, या कारणाने नाही. रडू याच्यामुळे येत होतं की आपल्या घरात आलेली संत मांदियाळी तर निघून गेली, पण त्यातही आपल्या भागवताचं पान पाटलं ज्याचं मी जीवनभर चिंतन करत होतो. रडू या कारणामुळे येत होतं. मायबाप रडता रडता त्या ठिकाणी गंगेच्या किनाऱ्यावर भगवान शिवजींची प्रार्थना करू लागला की गंगा तरंग रमणी जटाकलापम गौरी निरंतर विभूषित वाम भागम नारायण प्रियमनंग मुदापहारम वाराणसी पुरपतीम भज विश्वनाथम. त्या ठिकाणी विश्वनाथाला जोर जोराने स्तुती करू लागला. स्तुती करत असताना एका एका डोळ्यातून दोन दोन अश्रुधारा वाहत आहेत. विचार केला संध्या पूजनाची वेळ झालेली, मला घरी तर जावंच लागेल. आता मात्र पत्नीने तेव्हा 2 फटके मारले होते, आता जसे जसे 4 मारील, पण घरी जाण्याशिवाय पर्याय नाही. काय करावं, पुन्हा छोटस तोंड केलं. घरी जाण्यासाठी ज्यावेळेस वापस निघाला घरा इकडे मात्र भगवंताने पाहिलेलं होतं की माझा भक्त एवढ्या मोठे मोठ्याने रडतोय आणि भगवान शिवजींची आराधना करतोय. कारण भगवंताला मायबाप सगळं सण होतं पण भक्ताचं रडणं सण होत नाही. भक्ताची जी कष्ट असतात ती सण होत नाही. भगवंताने विचार केला मी काय करावं. लक्ष्मीला सांगितलं असं असं आहे. लक्ष्मीने एका टोकरीमध्ये मायबाप जेवढी दंदौलत भरता येईल तेवढी भरून दिली. सांगितलं हे प्रभु आप जाइए और आपके भक्त को जो लगता है वो देके आइए. प्रभूने आगळं वेगळं स्वरूप धारण केलं आणि घराजवळ ज्यावेळी गेला एकदम काळाकुट्ट माणूस आलेला पाहिलं. ते ब्राह्मणीने, कारण दाराजवळच बसलेली होती, पतीला मारून बाहेर काढून दिलेलं होतं. त्या माणसाला ज्यावेळेस आलेलं पाहिलं ब्राह्मणी घाबरली. याच्या डोक्यावर नाना प्रकारचे हिरा मोती जडी मोठी त्या ठिकाणी आहेत. हा कोणी चोर तर नसेल, चोरी करून काय सांगता येतं, माझ्या घरामध्ये जर रप्पायला आलं तर राजा मला पकडून नेईल. ब्राह्मणी घाबरू लागली. ज्यावेळेस जसा तो महात्मा पुढे येऊ लागला ब्राह्मणी उभी राहिली आणि त्यावेळेस मात्र त्या माणसाने इशारा केला की लिहिण्यासाठी काहीतरी आण. ब्राह्मणी घरामध्ये गेली, एक वही आणली, पेन आणली. त्या ठिकाणी तिने त्या महात्म्याने, त्या भगवंताने असं लिहिलेलं होतं की बाई तुझा पती जीवनभर या ठिकाणी माझ्याकडे नोकरी करत आलेला आहे, तुला न सांगता यायचा, पण मात्र त्याने तुला कधीही सांगितलं नाही की मी इथे नोकरी करतो म्हणून. त्याने कधी सॅलरी घेतली नाही, पगार घेतला नाही, पण आज त्याच्या इतका दिवसाचा जो पगार राहिलेला होता तो आज मात्र मी त्याला द्यायला आलेलो आहे, कारण त्याला गरज आहे. मायबाप विचार करा, जगत मजुरी देत हे तो क्यों राखे भगवान. जगताच्या दारामध्ये तुम्ही किती दिवसभर काबाड कष्ट करा, तुम्हाला पैसे मिळतात, मग क्यों राखे भगवान. भगवंताच्या दारामध्ये तुम्ही जर काम केलं, काम नाही हो, 2 मिनिटं नाम तर घ्यायचं आहे. नाम घेतल्याच्या नंतर तो आपल्याला जाणणार नाही का, तो आपल्याला देणार. बरं साधर सोपं उदाहरण घ्या, मीच आहे तुमच्या डोळ्यासमोर. 2 तास इथे बोलणार अशीच जाणार आहे का? 2 तास इथे बोलणारे अशीच जाणार आहे का? नाही. मी माझ्या स्वतःच्या मताने नाही बोलते, शास्त्रीय बोलते. कस्यास्ति वित्तस्य नराकुलीन सपंडित श्रुतवान गुणज्ञ स एव वक्ता सचदर्शनीय सर्वे गुणाकांचन माश्रयंती. कलियुगामध्ये जर सगळे गुण कशामध्ये असतील ना, ते केवळ याच्यामध्ये आहेत. हे मी नाही, नीतिशास्त्र वर्णन करतात. यस्यास्ते वित्त, वित्त म्हणजे धन, वित्त म्हणजे पैसा. यस्यास्ते वित्तस्य नराकुलीन, तो विद्वान, तो माणूस किती जरी कुलीन कुळाचा असला, जर त्याच्याकडे धन दौलत असली ना, तर तो सगळ्यात उच्च कुळाचा मानला जाईल. भले त्या माणसाला काही येत नसू दे, 2 मिनिटं 5 मिनिटं उभा राहिला माईक समोर, किती बडबडू दे, काही बोलू दे, पण त्याच्याकडे फक्त पैसे असू द्या, त्याला विद्वान म्हटलं जाईल. पैशावर सगळं चालतं. मायबाप मी पैशाविषयी नाही बोलत, आता ते आहे विषय निघाला. जगत मजुरी देतो हे तो क्यों राखे भगवान. त्यावेळेस मात्र त्या ब्राह्मणी ती चिठ्ठी वाचली. अरे माझे पतिदेव मला न सांगता कामावर जायचे आणि मी त्यांना उगाच मारलं. त्यावेळेस मात्र पत्नीने खूप आठवण काढली आणि पुन्हा स्वतःही रडू लागली. पण पुन्हा विचार केला, अरे पतिदेव ज्यावेळेस संध्याकाळी संध्यावंदनासाठी घरी येतील, मी त्यांचं यथोचित चांगल्या प्रकारे स्वागत करेल. पत्नी गेली आणि त्या ठिकाणी लेकरांनाही स्वतःलाही छान छान प्रकारचे कपडे आणले आणि ते सगळे हिरे जे होते ते घरामध्ये ठेवून दिले. ज्यावेळेस ब्राह्मण देवता घराजवळ आले संध्या उपासना करण्यासाठी, पाहिलं ते आपल्या घरामध्ये असा एक काळ होता की
दिवा लावण्यासाठी आपल्याकडे थोडंसं तेल नव्हतं आणि घरामध्ये पाहतोय तर लखलखात उजेड प्रकाश हा आला तरी कुठून. घरात जाऊ लागले, हाय घर तर नक्की माझंच असेल ना. पुन्हा पुन्हा मनामध्ये संशय. ज्यावेळेस ती ब्राह्मणे समोर आली तो ओळखू आलीने सांगितलं, देवी आपण कोण? म्हणले मी तुमची पत्नी. एवढं सगळं हे कुठून आलं? सांगितलं तुमचे मालक आले होते हो, त्यांनी या चिठ्ठीमध्ये लिहून दिलेलं असं असं तुम्ही वाचा. ज्यावेळेस ती चिठ्ठी ब्राह्मणाच्या हातामध्ये आली त्या ठिकाणी काहीही नसून एकच अक्षर होतं, एकच शब्द होता, तो म्हणजे श्रीकृष्ण. एवढा शब्द होता. मायबाप वाचल्या वाचल्या त्या ब्राह्मणाला इतकं रडू यायला लागलं, मोठ्या मोठ्याने रडताना भगवंताला पुकारू लागला, देवा मी तुझं असं काय पाप केलं होतं रे? जीवन तुझ्या चरणी व्यतीत केलं, तुला या ठिकाणी येऊन माझ्या पत्नीला एवढा संपत्ती तुला द्यावी लागली, हे मला नाही आवडलं देवा. मी तर माझ्या निस्वार्थप्रमाणे तुझी मी भक्ती केली होती, हे कशासाठी? आणि एवढे कष्ट तू सहन केलेस. आणि रडू या कारणाने येत होतं कारण का ब्राह्मणीला सांगितलं, अरे तू रडू नकोस, विचार कर, एवढा जगताचा मालक तुझ्या समोर येऊन त्याने 2 शब्द सुद्धा बोलले नाही. कारण का तू जे वैचं त्याच्या भागवताचं पान जे पाडलं होतं ना, ते दुसरं कोणी नसून त्या भगवंताची जीभ होती. ती जीभच तू फाडली म्हणून देव तुझ्या समोर बोलला नाही, मुका राहिला. मायबाप सांगण्याचं तात्पर्य, आपण म्हणतो ना गीता ज्ञानेश्वरी, आपण कधीतरी असं त्याला कसं तरी करतो, चुरगळतो, असं तसं नाही. कारण गीता म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या मुखातून निघालेले साक्षात ते आहेत. एवढंच नाही, ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबाराय आहेत, गाथा म्हणजे साक्षात तुकोबाराय आहेत आणि श्रीमद भागवत महापुराण म्हणजे साक्षात भगवंतच आहेत. ग्रंथाला असं तसं समजू नये मायबाप, साक्षात देव तुमच्या समोर आहेत. म्हणून माझं सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की जनाबाई या ठिकाणी वर्णन करतात की अशा ग्रंथांचं अध्ययन, अशा ग्रंथांचे नियम, असे ग्रंथ त्या भक्ताने वाचला पाहिजे. असा भक्त जन्माला घाल. एवढंच नाही तर त्यांनी संतांचे सुद्धा पुढे नतमस्तक झालं पाहिजे. अभंगाचं 3य चरण. संतांच्या चरणा